बघा पुढचा पेपर रायगड जिल्हा पोलीस भरती 15 मार्च 2026 ला झालेल्या पेपर मधील गणिताचे प्रश्न. प्रश्न पहिला आहे, दोन संख्यांची बेरीज व त्यांच्यातील फरक अनुक्रमे 20 आणि 8 आहे, तर त्यांच्या वर्गातील फरक किती? अगोदर त्या दोन संख्या काय आहेत ते काढू. त्या दोन संख्या x आणि y मानल्या, त्यांची बेरीज किती आहे 20 आणि त्यांच्यातला फरक म्हणजे त्यांची वजाबाकी आहे 8. ही दोन समीकरण सोडवली, अधिक y ला वजा y जाईल, x आणि x 2x, 20 आणि 8 28, 2 भागिले होईल म्हणजे x बरोबर किती आलं 14. त्यांची दोघांची बेरीज 20 आहे, x अधिक y बरोबर 20 आहे. x ची किंमत 14 आली, 14 तिकडे जाऊन वजा होईल म्हणजे y बरोबर किती होईल 6. तर आपल्याला काय विचारलंय, त्या दोन संख्या मिळाल्या आपल्याला, तर त्यांच्या वर्गातील फरक किती? मग 14 चा वर्ग 196 आणि 6 चा वर्ग, त्याच्यातला फरक म्हणजे वजाबाकी किती आली 160. पर्याय क्रमांक 3 160. पुढचा प्रश्न दुसरा, प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या 5 पट वयाची आहे. जर मुलीचे 3 वर्षांपूर्वीचे वय 4 होते, बघा मुलगी, पत्नी आणि प्रथमेश, मुलीचं 3 वर्षांपूर्वी वय 4 होतं, आज किती असेल 7 असेल ना, मुलगी 7 वर्षांची बरोबर. त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या 5 पट वयाची आहे, 7 आणि प्रथमेश पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे म्हणजे त्याचं वय किती झालं, प्रथमेश आजचे वय 40 वर्ष. पुढं, x ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती? x ची किंमत किती मानायची, x बरोबर 1 मानायचा बरोबर. मग 1 अधिक 4 किती होईल 5, सम आहे का नाही, बे के बे आणि 4 आणि 2 मिळाली सम, बे के बे 7 आणि 2 9 ही नाही, 6 आणि 1 7 ही पण नाही. पर्याय क्रमांक 2. x ची किंमत विषम आहे ना संख्या म्हणून 1 मानायचं, सम असेल तर 2. 20 रुपयांच्या एका नोटांच्या गठ्ठ्यात 43,652 ते 43,691 पर्यंत सलग क्रमांकाच्या नोटा आहेत, तर ती रक्कम किती? काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा 43,691 वजा 43,652, 11तून 2 गेले 9, 8तून 5 गेले 3, 39 त्यात 1 मिळवायचा म्हणजे 40 नोटा असतील. किती रुपयाच्या नोटा आहेत 20 रुपयाच्या, 40 गुणिले 20 किती रुपये असतील 800 रुपये. पर्याय क्रमांक 2 800. आईचे वय वडिलांपेक्षा 7 वर्षांनी कमी असून दोघांच्या वयाची बेरीज 53 आहे बरोबर. आईचं वय x मानू, वडिलांचं किती असेल, त्यांच्यापेक्षा 7 वर्षांनी जास्त असेल ना, आणि दोघांची बेरीज x आणि x अधिक 7 बरोबर किती आहे 53. 2x 7 तिकडे जाऊन वजा होईल, 2x बरोबर 53 मधून 7 गेले 46, 2 भागिले होईल, x बरोबर आलं 23. तर वडिलांचे वय x अधिक 7 23 आणि 7 30, वडिलांचं वय 30, 30 आणि 23 53, वयाची बेरीज 53. आईचं x वडिलांचं x अधिक 7 7 वर्षांनी जास्त आहे, किंवा 53 वजा x घेतलं तरी चालेल पण परत बेरीज करावं लागेल. कोणत्या संख्येच्या 20% हा 40च्या 30% आहे? कोणत्या म्हणजे x च्या 20% हा 40च्या 30% आहे. ते पलीकडे न्यायचं, व्यस्त करायचं. x बरोबर 40 गुणिले 30 गुणिले 100, तिथे 100 होता, 20 तिकडे जाऊन 100 ला 100 गेला, 20 एके 20, 20 गुणिले 40, 30 दुने 60. पर्याय क्रमांक 1. 60च्या 20% हा 40च्या 30% आहे. पुढं 7वा प्रश्न, ए आणि बी या दोघांनी 1,40,000 आणि 1,50,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 1 वर्षाच्या अखेरीस त्यांना 1,16,000 रुपयांचा नफा झाला, तर प्रत्येकाला अनुक्रमे किती रुपये मिळाले पाहिजेत? बघा, ए आणि बी याने 1,40,000 आणि याने 1,50,000
50,000 गुंतवले, बरोबर. 1 2 3 4, 1 2 3 4. नफा त्यांचा 14/15 प्लॉट विभागला जाणार, बरोबर. 14/15 किती भाग? 29. मग आता ए ला, बरोबर, 29 पैकी याचा किती भाग आहे? 14. आणि एकूण नफा किती झाला? 1,16,000, बरोबर. 29 1 29, 29 चौक 116 आणि 14 चौक 56,000 रुपये याला मिळतील. बी ला 29 भागांपैकी 15 भाग त्याचे आहेत. टोटल नफा 1,16,000. 29 चौक 116 आणि 15 चौक 60,000 म्हणजे 56,000 आणि 60,000. पर्याय क्रमांक 2. प्रत्येकाला अनुक्रमे, अनुक्रमे म्हणजे ए आणि बी असा सलग क्रम. इथं 60 आणि 56. दुसरा पण पर्याय, तिसरा पर्याय पण दिलाय 56 आणि 60. पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती? सरासरी 47. सरासरी म्हणजे मधोमध येणारी संख्या, बरोबर. मोठी विचारली 49 आणि 51, इकडं 45 आणि 43 झाल्या 5 क्रमवार विषम संख्या. तर त्यातली मोठी संख्या काय झाली? 51. पर्याय क्रमांक 3. बालदिनाच्या दिवशी 175 मुलांना समान मिठाई वाटण्यात आली, पण त्या दिवशी 35 मुले गैरहजर असल्यामुळे प्रत्येक मुलाला 4 मिठाईचे पॅकेट जादा देण्यात आले. बघा, 4 मिठाईचे पॅकेट जादा देण्यात आले, तर एकूण मिठाईचे पॅकेट किती होते? समजा 175 मुलांना एक्स मिठाई वाटायची आपल्याला, बरोबर. 35 मुलं कमी होते, म्हणजे त्या दिवशी किती मुलं होती? 140. त्यामुळे प्रत्येकाला किती? एक्स प्लस 4 जास्त आली. मग 175 जणांना एक्स मिठाई आणि 140 जणांना काय झाली? 4 वाढली. हे दोन सोडवलं आपण समीकरण, तर 175 एक्स बरोबर 140 एक्स ला गुणलं 140 एक्स अधिक 14 चौक 56. 140 इकडे वजा झालं तर काय किती राहतील? 35 एक्स बरोबर 560. 35 भागिले होतील 560 भागिले 35. 7 5 35, 7 8 56, 7 0 0, 5 1 5, 5 37. म्हणजे प्रत्येकाला 16 पॅकेट मिळाले. आणि मग 175 गुणिले 16, 16 5 80, 16 7 112, 8 120, 16 1 16 12 28. अशी एकूण किती पॅकेट होती? 2800 पॅकेट होती. 175 जणांना एक्स पॅकेट वाटायची होती, पण 35 जण कमी होते, म्हणजे किती झाले? 140. आणि प्रत्येकाला किती? 4 पॅकेट एक्स्ट्रा मिळाले प्रत्येकाला. 22.5 मीटर लांब आणि 12.5 मीटर रुंद अशा पडीक जागेच्या सपाटीकरणासाठी आयताकृती जमीन आहे 22.5 आणि रुंदी किती आहे? 12.5. दर चौरस मीटरला, मग या दोघांचा आयताचं क्षेत्रफळ काढायचे, दोघांचा गुणाकार, आयताचे क्षेत्रफळ बरोबर 22.5 गुणिले 12.5. करा बरं गुणाकार. 5 5 25, 5 2 10, 2 12, 5 2 10 आणि 1 11, 2 5 10, 2 2 4 आणि 1 5, 2 2 4, 1 5 5, 1 2 2, 1 2 2, 5 2 11 8. पॉईंट नंतर 2 अंक आहे 281.25 चौरस मीटर झालं. एका चौरस मीटरला किती खर्च आहे? 4 रुपये. परत 4 ने गुणायचंय. 4 25, 7 2, 4 2 8 2 10, चला 1, 4 1 4 आणि 1 5, 4 8 32, 7 3, 4 2 8 3 11. असे 1125 रुपये खर्च आहे. आयताचं क्षेत्रफळ काढायचं आणि 4 ने गुणायचं. पुढचा, एका दुकानदाराची 30 दिवसांची विक्री 155 रुपये. सरासरी विक्री आहे 30 दिवसांची सरासरी 155. 0 3 5 15, चला 1 3 5 15 आणि 1 16, 3 1 3 आणि 1 4. 30 दिवसात 4650 ची विक्री. पहिले 15 दिवसाची विक्री
190 आहे, 15 9 135, 7 13, 15 15 आणि 13 28. बरोबर. या दोघांची वजाबाकी 1800 किती दिवसांची आली, नंतरच्या 15 दिवसांची एकूण झाली, तिथं पण सरासरी काढायची. म्हणजे 1800 भागिले 15, 15 1 15, 15 2 30, 15 0 0, 120 झाली नंतरच्या 15 दिवसांची सरासरी विक्री. पुढचं, त्रिकोणाचा एक कोण इतर दोन कोणांच्या बेरजे इतका आहे, तर राहिलेल्या दोन कोणांचे गुणोत्तर 4:5 असेल तर त्या त्रिकोणाच्या कोणाचे माप किती असेल. बघा, असा त्रिकोण आहे, 4:5, समजा हा 4x आहे आणि हा 5x आहे. बरोबर. 4:5 गुणोत्तर. त्रिकोणाचा एक कोण इतर दोघांच्या बेरजे इतका आहे, म्हणजे हा किती आहे, 9x चा आहे. बरोबर. तर त्रिकोणाच्या कोणांचं माप किती असेल, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज, मग 9 5 14 आणि 4 18, 18 x बरोबर 180, 18 भागिले होईल, x बरोबर किती आलं 10, मग 10 चौक 40, 10 9 90, 10 5 50, 40 50 90, म्हणजे तो असा काटकोन त्रिकोण असेल 40 50 चा. बरोबर. 40 50 आणि 90 डिग्रीचा 2 नंबर. पुढचं, 28 माणसं एक काम काही दिवसात पूर्ण करतात. दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर लावावी लागतील. 28 माणसे काही दिवसात करतात, तेच काम दिवसांची संख्या किती केली, 2/3 केली तर किती माणसं कामावर लावावी लागतील, एकूण किती. x ला x गेला, 28 भागिले 2/3 याचा अर्थ 28 गुणिले 3/2, 14 28, 14 त्रिक 42. अगोदर किती माणसं होती, 28, आता किती झाली 42, म्हणजे किती वाढली, 14 वाढली. पर्याय क्रमांक 4. आणखी किती माणसं म्हटलंय, अगोदर 28 होती आता 42, म्हणजे 14 वाढली. सर्वात लहान अपूर्णांक, बघा 1 1 चा फरक आहे इथं, तरी सोडवाच लागेल. बघा, 2 0 0 2 5 10, 10 0 0 10 9 90, 4 0 0 4 7 28, 4 5 20, 8 0 0 8 7 48, 2 राहिले, अजून 2 दशांश करून घेतली सगळ्यांची. सर्वात लहान कोणता, मग 0.5, पहिला अपूर्णांक सर्वात लहान. 2 समान लांबीच्या रेल्वे एकाच दिशेने जात आहेत, त्या सिग्नल खांबास अनुक्रमे 20 सेकंद व 50 सेकंद या कालावधीत ओलांडतात, तर जास्त वेग असणारी रेल्वे दुसऱ्या रेल्वेस किती वेळात ओलांडेल. बघा, एक शॉर्ट ट्रिक याच्यासाठी, दोन्ही समान लांबी रेल्वे म्हणून 2 गुणिले 20 गुणिले 50 आणि एकाच दिशेने जातात म्हणून वेगांची, तर यांचा बघा 0 ला 0 गेला, 20 5 100, 100 दुने 200 भागिले 3, 3 7 18, 2 राहिले, 3 7 18, 3 7 18, 66.66 सेकंद. पर्याय क्रमांक 3. पुढचा, सुमितचा पगार अमितपेक्षा 25% जास्त आहे, तर अमितचा पगार सुमितपेक्षा किती टक्क्याने कमी आहे. काय, 100 गुणिले टक्के आणि 100 काय होईल प्लस टक्के, 100 गुणिले 25 आणि 100 अधिक 25, 100 गुणिले 25 छेद 125, 25 25 25 5 125, 5 5 5 2 10 500, 20% कमी आहे. पर्याय क्रमांक 2. पुढं, एका आयताची लांबी 20% वाढवली आणि रुंदी 20% कमी केली तर क्षेत्रफळामध्ये काय फरक पडेल. बघा, असा आयत आहे,
समजा हे पण 10 आहे, लांबी पण 10, रुंदी पण 10, क्षेत्रफळ किती होईल याचं? 100 होईल का? आयताचं क्षेत्रफळ. लांबी 20% वाढवली म्हणजे किती केली आता? 12 केली. 10 चे 20% म्हणजे 12 झाली. आणि रुंदी 20% कमी केली म्हणजे किती कमी झाली? 8 झाली. 12 8 हे क्षेत्रफळ 96 झालं. अगोदर 100 होतं, आता 96 म्हणजे 4% घट झाली. पर्याय क्रमांक 1 4% घटलं. एक वस्तू 680 ला विकल्याने 15% तोटा होतो, तर 15% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयाला विकावी? बघा, 15% तोटा होतो म्हणजे 100 ची वस्तू कितीला विकली असेल? 85 ला. ती विकली कितीला? 680 ला. तर तिची खरेदी किती? 100 गुणिले 680 भागिले 85. 17 5 85, 17 चौक 68, 17 0 0, 5 48. तिची खरेदी किती होती? 800 रुपये. आता नफा किती पाहिजे? 15%. मग 100 ची वस्तू 115 ला विकावी लागणार. ती आहे 800 ची, तर कितीला विकायची? 800 गुणिले 115 भागिले 100. 100 8 800, 8 म्हणजे 40, 7 4 8 1 8 4 12, चला 1 8 1 8 1 9, 920 रुपयांना विकावे लागेल, तेव्हा 15% नफा मिळेल. अगोदर खरेदी किंमत आणि पुन्हा विक्री किंमत. पुढचा, एका नळाने एक हौद भरण्यासाठी 10 तास लागतात, परंतु तो हौद दुसऱ्या नळाने भरणं खाली करण्यासाठी 15 तास लागतात. दोन्ही नळ एकाच वेळी उघडले असतात. 10 तासात भरतो आणि 15 तासात रिकामा होतो, म्हणजे वजाबाकी. 15 × 15, 10 × 10, 15 10 150, 5/150, 5 × 5 5 3 15, 5 0 0, म्हणजे किती? 30 तास लागतील एकूण. एकाने भरतो आणि एकाने रिकामा होतो. एक वर्ष 3 महिने, 2 वर्ष 11 महिने वजा 3 वर्ष 5 महिने बरोबर किती? बघा आता, एक वर्ष म्हणजे किती महिने झाले? 12. 12 आणि 3 15 महिने. 2 वर्ष म्हणजे 24 आणि 11 35 महिने, बरोबर का? आणि वजा यांची बेरीज केली 50 झाली. वजा 3 वर्ष म्हणजे 36 महिने. 36 आणि 5 म्हणजे 9 महिने. 9 महिने म्हणजेच 3/4. 3 × 3, 3 × 6, 3 × 9, 3 × 12. 12 महिन्यांचं वर्ष. 9 महिने म्हणजे 3/4 वर्ष किंवा 0.75 वर्ष. %60 विद्यार्थी इंग्रजीत पास झाले. 60 अधिक 45% गणितात पास झाले आणि 35% दोन्ही विषयात नापास झाले. 35% नापास म्हणजे पास किती असतील? 65. 105 वजा 65 म्हणजे किती? 40% काय झाले? पास झाले, बरोबर. 1600 विद्यार्थी पास झाले. 40% म्हणजे 1600. तर एकूण 100% म्हणजे किती? 100 गुणिले 1600 भागिले 40. 4 चौक 16, 40 गुणिले 100. परीक्षेला 4000 विद्यार्थी बसले होते. झालं. पी आणि क्यू चा महिन्याचा सरासरी पगार 5050 आहे. क्यू आणि आर चा सरासरी दिलाय, पी आणि आर चा सरासरी दिलाय. प्रत्येकाची डबल डबल आलेली आहे, बरोबर का? तर पी चा पगार काढायचा आहे. मग पी कुठं कुठे आहे? 5050 मध्ये पण पी आहे आणि अजून कुठे पी आहे? 5200 मध्ये पी आहे. ह्या दोघांची बेरीज करायची आणि जिथं पी नाहीये, कशात नाहीये पी, क्यू आणि आर, ती वजाबाकी करायची. 6250 वजा करायचे. 4000. पर्याय क्रमांक 1. जिथं पी आणि क्यू आहे, पी आणि आर आहे आणि वजा कधी करायचं? जिथं पी नाहीये ते वजा करायचं. पुढचा,
25 वर्गमूळ 5, 625 625, 625 वर्गमूळ 25, 25 आणि 56 आणि 81 वर्गमूळ 9, पर्याय क्रमांक 4. बघा 5x बरोबर 6y बरोबर 3z बरोबर 8m, तर सर्वाधिक मूल्य कशाचे? ज्याचा सहगुणक सर्वात लहान असतो त्याचं मूल्य जास्त असतं. सहगुणक लहान कशाचा आहे? झेडचा. मग झेड सर्वात मोठा झाला, त्याचं मूल्य, त्याची किंमत सगळ्यात जास्त. ज्याचा सहगुणक लहान त्याचं मूल्य जास्त. अजून आहे, एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे प्रमाण एका स्थिरास 5 आहे. बघा मग 1x 3x आणि 5x, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180, 5 3 8 आणि 1 9x बरोबर 180, 9 भागिले होईल x बरोबर 9 2 18 9 0 0. मग मोठा कोण 5x असेल ना, 20 5 100 अंशाचा सर्वात मोठा कोण असेल. दोनशे मीटर अंतर 24 सेकंदात, तर त्याचा ताशी वेग किती? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आता हे मीटर मध्ये, हे सेकंदात आहे, पण वेग आपल्याला किलोमीटर मध्ये काढायचा आहे, म्हणून 18/5 ने गुणायचं. कळलं का? हे मीटर आणि हे सेकंद आहे, पण आपल्याला किलोमीटर मध्ये वेग काढायचा, म्हणून 18/5 ने गुणायचं. 6 त्रिक 18, 6 चौक 24, 4 1 4, 4 25, 4 0 0, 5 1 5 10 50, 10 त्रिक 30 किलोमीटर पर आवर. त्याचा ताशी वेग झाला 30. पुढं 1 मीटर म्हणजे किती इंच? 39.37 इंच. 1 मीटर म्हणजे 39.37 इंच. इंच. पुढं 0.018 घन 18 घनमीटर म्हणजे किती घन सेंटीमीटर? घनमीटरचं घन सेंटीमीटर करायचंय. 0.18 घनमीटर किती? 18. बघा 0.18 अगोदर मला लाईव्ह चालू आहे, व्हिडिओ चालू आहे, म्हणून तर मला माईक फेकून द्यायला लागेल. डेका, हेक्टो आणि किलो. 0.018 घन मीटर, बरोबर का? 0.018 त्याचं सेंटीमीटर किती होतात? 0.18 सेंटीमीटर म्हणजे 0.18 नाही होत रे. घनमीटर 18,000 उत्तर आहे ना? घनमीटर 1000 गुणिले 1000 ना. 0.018 गुणिले 1000 गुणिले 1000 का, म्हणजे 18 होईल आणि परत 18,000. 18,000 घन सेमी. 0.018 घनमीटर. 1000 गुणिले 1000, 18,000 घन सेंटीमीटर. पुढं 1500 रुपयांवर 3 वर्षात 540 रुपये व्याज मिळेल. तर आपल्याला दर काढायचा आहे. 1500 मुद्दल आहे, 3 वर्ष दर माहित नाही, 540 रुपये व्याज. हे व्यस्त होईल 540 गुणिले 100 भागिले 1500 गुणिले 3 बरोबर x.
दोन शून्याला 2 शून्य गेले, 3 1 3, 3 8 24, 3 0 0, 15 1 15, 15 2 30, 12%.